सगळेजण पाहत असतो. आणि आपले प्राचार्य अत्रे कैलासवासी यांच्या नावाने पुरस्कार अभिनेता, लेखक, कवी आणि सूत्रसंचालक असणारा संकर्षण कराडे हा माझा या पिढीतला एक कलाकार. आपण सगळेजण त्याला पाहतो. त्यांनी पण ते मराठवाड्याचा उल्लेख केला, सासरवाडीचा उल्लेख केला, बरंच काही बोलून केला. आणि म्हटलं जातं जगात जर्मनी, भारतात परभणी आहे. त्यांचं अगदी टिपिकल वाक्य त्या परभणीवाल्यांना काय असू किंवा नसो मात्र एवढं खोटं नाही सांगत, कारण मी तिथं खूप वेळेला काम केलेलं आहे. त्यालाही माहिती आहे की तिथली काय परिस्थिती आहे आणि त्याला मी जास्त का लक्षात ठेवलेलं आहे. त्याने मग अशी सांगितलं असं झालं तसं झालं, ह्याच्यातलं 50% तर त्याने खोटंच सांगितलं. सांगतो कारण तुम्हाला माहिती मी किती खरं बोलतो ते. आणि निवडणुकीच्या वेळी त्यांना आम्हाला राजकारण्यांवर एक केलेली कविता खूप गाजली. मात्र त्यांनी त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं, पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. मी संकर्षणला सांगू इच्छितो की कोण म्हटलं त्याच्या संदर्भात तू जसं सांगितलं ना मगाशी, मी न म्हणलेलं तू किती सांगितलं. माझ्या कामाची पद्धत असते, मी कुणाच्या वाटेला जात नाही. कुणी माझ्या वाटेला गेलं तर मी त्याला सोडत एवढा महाराष्ट्र ओळखतो, सगळे 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 ओळखतात. परंतु आता मी तुझ्या नावावर कपवत होते. त्याच्यामध्ये बाबा रे, मी स्वतः गाईचं शेण काढलंय, धारा काढलेली आहे. त्याच्यामध्ये शेतात मी आजही राबतो. उद्या मी गणेशोत्सवाला जाणार आहे बारामतीला, परंतु दुपारी 1 तासभर वेळ काढून माझ्या शेतात मी जाणारच आहे. जसं आमच्या प्रवीणला म्हणजे तरडेला जसं शेती खूप करायला आवडते, आम्ही अचानक राजकारणामध्ये आलो. मला वाटलंही नव्हतं. मला सगळे म्हणायचे तू इतका स्पष्ट बोलणार आहे, काम होत असेल तर हो, नाही तर नाही म्हणले. तू राजकारणात चालणारच नाही, तुझं न चालणार नाही, तू अजिबात पुढे जाणार नाही. पण त्यांना काय माहिती होतं जनतेला हेच आवडतं त्याच्यावर. परंतु या पद्धतीनं ते झालं आणि आम्ही अनेक प्रकारच्या उलटी म्हणजे तुझ्या मराठवाड्यातली तुझी जी काही तिकडची बहीण मी पत्नी म्हणून केली, ती पण माझ्याबरोबर अंडी गोळा करायची. मी पण अंडी पोल्ट्रीमध्ये म्हणजे त्यातल्या भाऊसाहेबाला जुनं आठवत असेल की भाऊसाहेब तेव्हाच लहान होता, सोपानराव भाऊसाहेबांची ते सुरुवातीच्या काळामध्ये सगळं बघायचे. परंतु एकंदरीतच त्याच्यातला गमतीचा भाग सोडा, परंतु यांनी सगळ्यांनी विशेषतः मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातला पुढे येणं आणि त्याच्यातनं आपला एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवणं हे येड्या गावाळाचं काम नाही. त्याच्याकरता खूप मेहनत आणि कष्ट आणि संघर्ष ते तू घेतलेले, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं अजिबात काही कारण नाही. आणि त्याच्याबद्दल मी तुझं मनापासून कौतुक पण करतो, अभिनंदन करतो. तुझ्या पुढच्या वाटचालीला पण शुभेच्छा देतो. आणि मी खरं सांगतो, आम्हाला नेहमी असे वेगवेगळे कार्यक्रम बघायला आवडतं, पण आमचं इतकं बिझी शेड्यूल असतं की मी पहाटे 5ला उठतो, 6ला मी साईटवर कामाला सुरुवात करतो. जे काय मला पाहणी करायची, का तर लोकांना त्रास होऊ नये, आपल्यामुळे ट्रॅफिक थांबवू नये,